नमस्कार. जय श्री गजानन. आज आपण रथसप्तमी विषय जाणून घेऊया. रथसप्तमी पूजा हे कशी करावी, त्याचा विधी काय आहे व त्यामुळे कोणते फल लाभतात हे सुद्धा जाणूया. रथसप्तमी हा सूर्यदेवतेच्या उपासनेचा दिवस आहे. अदिती आणि कश्यप ऋषी यांचा पुत्र सूर्यदेव यांचा जन्मदिवस आहे असे मानले जाते. सूर्यदेवाच्या रथाला असलेले सप्त अश्व, सप्ताहातील 7 वार व 12 चाके 12 राशी दर्शवतात. या 12 राशीचे प्रतीक म्हणून देवासमोर 12 प्रकारच्या धान्यांची राशी मांडून त्यांची पूजा करावी. पाटावर रथावर बसलेले सूर्यनारायणाची आकृती काढून त्यांची पूजा करावी. त्यांना तांबडी पुष्प वाहावे. सूर्याला प्रार्थना करून आदित्य रुद्र स्तोत्रम, सूर्य अष्टकम आणि सूर्य कवचम यापैकी एखादे स्तोत्र भक्तिभावाने म्हणावे किंवा ऐकावे. अंगणात गौऱ्या पेटून त्यावर एक बोडके ठेवून त्यामध्ये दूध टाकून ते उतू जाईपर्यंत त्यावर तपू द्यावे, म्हणजेच अग्नीला समर्पित होईपर्यंत त्यावर ठेवावे. देवाला खीर पुरीचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर सर्व गोप बांधवांनी सर्वांनी हा प्रसाद भक्षण करावा. ही पूजा केल्यामुळे सर्वांना सुख, समृद्धी, आरोग्य आणि ऐश्वर्य प्राप्त होतो. व्यक्ती तेजस्वी बनतो, सर्व कार्यात विजयी बनतो. विशेष करून सूर्यनारायणाची कृपा या व्यक्तीवर प्राप्त होते आणि घरामध्ये सदैव सर्व आनंदित राहतात, सर्व निरोगी राहतात. म्हणून या पूजेचे विशेष महत्त्व आहे. जय श्री गजानन.